माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या ह्या बायबल अधिवेशनाला आपण सुरुवात करूया. कारण आजचा विषय हा फार मोठा विषय आहे आणि मी काय संपूर्ण विषय ह्या अर्ध्या तासामध्ये हाताळू शकणार नाही. तरी देखील मी आपणा सर्वांचं स्वागत करतो, कारण आपण देखील अभ्यासू आहात आणि प्रत्येक शुभवर्तामध्ये जे शेवटून दोन आपले प्रकरणं आहेत किंवा दोन अध्याय आहेत, ते अध्याय आपण स्वतः अभ्यासू शकतात. कारण त्याच्यामध्ये चिंतनासाठी खूप असे विषय आहेत आणि आपण त्याच्यावरती रोज खूप चिंतन करू शकतो. आज मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सांगू इच्छितो की येशूचं दुःख आणि मरण ह्यातला जणू काही भाग आपण येशूच्या जीवनातील संघर्ष ह्यामध्ये वापरलेला आहे. पण तरीसुद्धा हा विषय आणखीन मोठाच आहे आणि म्हणून मी आपणा सगळ्यांना आज विनंती करतो की उदाहरणार्थ मत्तई अध्याय 26 आणि 27 किंवा मार्क अध्याय 14 आणि 15, त्याबरोबरच लूकचं शुभवर्तमान जर पाहिलं तर अध्याय आपल्याला 22 आणि 23, किंवा त्या व्यतिरिक्त जर आपण योहानमध्ये गेलो तर योहानमध्ये हाच विषय 19 आणि 20 ह्या अध्यायामध्ये आधारलेला आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, विशेष करून अध्याय 18 आणि 19 ऑल्सो ह्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बरंचसं काही मॅटर मिळेल. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे विषय आहेत हे विषय आपण बारकाईने हाताळले पाहिजे. आज माझ्या प्रिय मित्रांनो, येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती आपण विचार करत असताना चारही शुभवर्तमानाने हे येशूचं दुःख महत्त्वाचं मानलेलं आहे आणि येशूची सुवार्ता प्रामुख्याने अगदी पहिल्या शतकामध्ये ह्याच विषयावरती दिली जात असे. म्हणून पवित्र गुरुवार किंवा शुभ शुक्रवार आणि ईस्टर हे 3 सण सुरुवातीपासून पाळले जात होते. त्या दृष्टिकोनातून ह्या विषयाला अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण येशूच्या दुःखामध्ये आणि येशूच्या मरणामध्ये माणसाचं तारण आहे असे हे शुभवर्तमानकार आपल्याला सांगत आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, येशूच्या ह्या दुःखाला प्रामुख्याने 7 व्यक्ती हे जबाबदार होत्या आणि त्याने जी काही राजकारण ते खेळले आणि त्याने ज्या काही गुपित गोष्टी करून येशूला पकडण्याचा प्रयत्न केला आणि खुर्सावर बांधण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मुख्य याजक, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये बिशप म्हणू शकतो, आणि याजक म्हणजे धर्मगुरू, ते प्रमुख धर्मगुरू, आणि हे प्रमुख धर्मगुरू मुख्य याजक ह्याला बिशप म्हणता येतील, कारण ते सगळ्या शास्त्री पुरुषांचे अधिकारी होते. माझ्या प्रिय बंधूंनो, एक धार्मिक व्यक्ती, देवाच्या मंदिरातील ही व्यक्ती, त्या देवाच्या मंदिरामध्ये जो भाग प्रमुख असे अशा ठिकाणी जाण्यासाठी ह्या मुख्य याजकाला संधी होती. अशा ह्या देवाच्या जवळ असताना सुद्धा हा माणूस राजकारण खेळतो आणि विशेष करून कपट प्रवृत्तीने, दुष्ट प्रवृत्तीने येशूला पकडण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याच्या मनामध्ये द्वेष, हेवा, मत्सर, सूडबुद्धी ह्या गोष्टी साचलेल्या आहेत. त्याने एकच गोष्ट पाहिलेली आहे की हा माणूस धर्माच्या विरुद्ध आहे, हा देवद्रोही आहे आणि हा राष्ट्रद्रोही आहे, आणि म्हणून ह्याला पकडून मारल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, ह्या दृष्टिकोनातून त्याने पाहिलेला आहे. माझ्या प्रिय बंधनो, ह्याला खुर्सावर टांगवा, ह्याची वाट लावा अशी भाषा बोलणारा हा मुख्य याजक खरोखरच येशूच्या जीवनामध्ये हा घातक ठरलेला आहे. प्रिय बंधनो, त्यानंतर पिलात. आता पिलाताच्या बायकोने सुद्धा सांगितलेलं होतं त्याला, उदाहरणार्थ अध्याय 27-19 मध्ये की 29 मध्ये, की तुम्ही त्याच्या मागे लागू नका, कारण
तो पवित्र पुरुष आहे, तो देवाचा माणूस आहे, त्याच्या ठाई काही कपट नाही आहे, तरीसुद्धा ह्या माणसाने आपल्या न्यायामध्ये अनेकदा सांगितलं होतं की येशू निरपराधी आहे, तुम्ही त्याला कोणता दोष लावतात. आणि त्यासाठी शास्त्री पुरुषाने निनाळे दोष लावून त्याला जणू काही पकडलं आणि जोरजोरामध्ये सगळे लोक ओरडू लागले. तेव्हा पिलातसुद्धा काही करू शकला नाही. आता पिलाताच्या मनामध्ये येशूला सोडायची इच्छा होती, परंतु येशूला सोडलं तर तो रोमन लोकांचा किंवा यहुदी लोकांचा तो हा शत्रू बनतो. आणि म्हणून त्याने येशूला जणू काही त्याच्या न्यायाच्या वेळेला हात धुतले आणि सांगितलं, तुम्ही तुमचं बघा, मला ह्याच्यात काय पडायचं नाही, मी हात धुवून मोकळा आहे, तुम्ही त्याचं काही करू शकता. आणि अशा वेळेला मग शास्त्री पुरुषाने त्याला शिपायाच्या स्वाधीन केलेला आहे आणि शिपायाने त्याला ठार करून नंतर खुर्सावर टांगवलेलं आहे, हे आपण पाहतो. माझ्या प्रिय मित्रांनो, एखादा मनुष्य आपल्या सत्तेचा कसा दुरुपयोग करतो आणि सत्ताभ्रष्ट बनतो ह्याचं हे एक उदाहरण आहे. पिलात देखील तसा दुष्ट होता, त्याने देखील दुष्ट कार्य केलेली आहेत, परंतु आपल्या स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी मनुष्य कोणत्या पातळीवर जाऊ शकतो हे त्याने दर्शविलेलं आहे. प्रिय बंधनो, तसा तो एक धूर्त राजकारणी होता आणि प्रवृत्तीने देखील दुष्ट होता आणि त्याच्या ठाई कपट होतंच. माझ्या प्रिय बंधनो, एक आपण लक्षात ठेवलं तर पिलातानंतर या शास्त्री पुरुषाने अनेक वेळेला त्याच्या मागे मागे जाऊन बघितलं की हा कोणत्या चुका करतो, ह्याला आपल्याला कसं पकडता येईल. ह्या शास्त्री पुरुषाने त्याला अनेक प्रश्न विचारलेले होते आणि त्या प्रश्नाद्वारे खोचक माहिती त्याने मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्या दृष्टीने जरी ते निवृत्त झालेले होते तरी देखील त्यांनी ठरवलं होतं की ह्या माणसाला जर आपण पकडलं नाही तर आपला धर्मच नष्ट होईल आणि सगळे लोक येशूच्या मागे जातील अशी भीती त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून त्या कपटाने किंवा त्या सूरवृत्तीने त्यांनी येशूला दुःख आणि मरण आणलेलं आहे. प्रिय बंधू, आपण पाहिलं, कदाचित आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलच की येशूचा शिष्य यहुदा इस्कारियोत, ज्याने येशूचा विश्वासघात केला आणि येशूला 30 नाण्याला विकून जणू काय त्याचा बाजार मांडला, असा हा शिष्य. आणि ह्या शिष्यामुळेच जणू काय येशूला पकडण्यात आलं आणि येशूला तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यानंतर येशूचा न्याय झाला. म्हणून ज्या वेळेला येशू गेत्सेमनी बागेमध्ये होता त्यावेळेला यहुदा आला आणि त्याने येशूचं चुंबन घेतलं आणि येशूला शिपायाच्या स्वाधीन केलं की हाच तो माणूस. आणि प्रिय मित्रांनो, त्याच वेळेला आपण पाहतो की जो मनुष्य आपल्या शिष्याबरोबर नव्हता, येशूबरोबर नव्हता, जो ज्याला खरोखर अध्यात्म नव्हतं, अशा प्रकारे हा यहुदा केवळ नावापुरता शिष्य होता, परंतु त्याने शिष्यत्वाचे कोणतेच गुण आपल्या अंगी बांधलेले नव्हते, हे देखील आपल्या लक्षात येईलच. माझ्या प्रिय बंधूंनो, त्यानंतर हेरोदसुद्धा हा मनुष्य होता की ज्याने अगदी लहानपणापासून, जो महाहेरोद होता, ज्याने बाळ येशूला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याचाच हा मुलगा. आणि ह्या हेरोदाने मात्र अनेक वेळेला येशूची थट्टा मस्करी करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. आणि खास तो गालिल प्रांतात होता तरी देखील तो ह्या ठिकाणी आला आणि त्याने येशूला ठार मारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणून हेरोद ही एक व्यक्ती आहे, ती देखील येशूच्या दुःख आणि पुनरुत्थानाला किंवा मरणाला कारणीभूत आहे, हे देखील आपल्या लक्षात येईलच. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्या हेरोद नंतर आपल्याला न्यायालय दिसते. आणि यहुदी समाजामध्ये अगदी मोशेच्या काळापासून 72 लोकांचं हे एक न्यायालय होतं आणि त्यामध्ये सगळे वडीलजण होते, वडील मंडळी होती आणि ते एकत्र येत असत आणि एखाद्या माणसाचा न्याय करत असत. अशा वेळेला
माझ्या प्रिय बंधूंनो, हे लोक जे विशेषतः महायाजक आणि शास्त्री परुषी त्यांच्या विचाराने सगळे भारावलेले होते. म्हणजे ते सांगतील तेच खरं असं त्यांना वाटायचं आणि म्हणून त्यांनी देखील येशूला न्यायालयासमोर अपराधी ठरवलेला आहे आणि विशेषतः तो देवभ्रष्ट आहे, तो धर्मभ्रष्ट आहे, तो जणू काही देवाच्या विरुद्ध कार्य करतो आणि लोकांना चिथावतो, अशा प्रकारे त्याच्यावर आरोप करून त्याला शेवटी मरणदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, न्यायालयाने मरणदंडाची शिक्षा दिल्यानंतर ते शिपायाच्या हाती प्रभू येशू ख्रिस्ताला सोपवतात. म्हणून शेवटची जी व्यक्ती आहे शिपाई आणि लोक, कारण शिपायाला सांगितलेलं असतं एखाद्या अपराधाला, एखाद्या माणसाने जर अपराध केला असेल तर त्याला 39 फटके मारून सोडून द्यायचं असतं. परंतु ह्या लोकांनी कोणतेही फटके न मोजता हवं तशी क्रूरपणे येशूची हत्या केली आणि येशूच्या खांद्यावर क्रूस दिला, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट खुपसला, कारण तो यहुद्याचा राजा आहे ही त्याची चेष्टा करण्यासाठी. आणि शेवटी त्याला खुर्सावर टांगून त्याच्या हातापायाला खिळे ठोकून शेवटी त्याच्या उजव्या बाजूला पोटामध्ये त्याने छातीमध्ये भाला भोसकला. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इतकी क्रूर हत्या करणारे हे शिपाई आणि त्याचप्रमाणे ओरडून लोकसुद्धा त्यावेळेला ओरडत होते आणि सांगत होते की त्याला खुर्सावर टांगवा, त्याला त्याची वाट लावा. हे देखील लोक त्याबरोबरच हजर होते आणि म्हणून त्या येशूची खुर्सावरून धिंड काढत असताना, त्याच्या खांद्यावर क्रूस दिला होता, त्याची धिंड काढत असताना तिथे बरेचसे लोक होते की त्या धिंडीमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांनी देखील येशूची अशा प्रकारे चेष्टा केलेली आहे. काही लोक त्याच्यावर थुंकले आहेत, काही लोकांनी त्याला अपशब्द बोललेले आहेत आणि खरोखरच आपण पाहतो की ज्या वेळेला येशू खुर्सावरती होता त्यावेळेला देखील त्याच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहे, त्याची चेष्टा चालू आहे असं आपल्याला दिसेल. प्रिय मित्रांनो, हे 7 व्यक्ती जबाबदार असल्या तरी देखील काही वेळेला आपल्याला दिसून येईल की येशू ख्रिस्ताला देखील काही शब्द खुर्सावर ऐकायला लागले आणि ते देखील 7 शब्द असावेत असं अनेक विचारवंतांचं मत आहे. आणि विशेष करून त्यावेळेला येशू ख्रिस्ताला सांगण्यात आलं होतं की तू खरोखर देवाचा पुत्र असशील तर खुर्सावरून खाली ये आणि स्वतःला वाचव. ज्या येशू ख्रिस्ताने कधीही स्वतःसाठी कोणताही चमत्कार केलेला नाही, तो काय आता खुर्सावरून खाली येणार होता का? आणि येशू खुर्सावर मरणार हे त्याला माहिती होतं. त्याने 3 वेळा ते अगोदरच सांगितलेलं होतं, भविष्य वर्तविलं होतं. त्यामुळे तो स्वतः खाली येणार नव्हता आणि त्याला माहिती होतं की त्याच्या मरणामध्ये जगाचं तारण आहे. कारण तो एक ज्याला आपण म्हणतो मेंढरू, ते मेंढरू आहे की जे अर्पण केलं जाणार आहे. म्हणून अशा प्रकारे येशू ख्रिस्ताची चेष्टा चालू होती. पुन्हा एक गुन्हेगार देखील त्याला सांगत होता की तू खरोखर ख्रिस्त आहेस तर स्वतःला आणि आम्हाला वाचव. आणि हे केवळ येशूची चेष्टा करण्यासाठी त्याने हे बोललेलं आहे. त्याबरोबरच आपण पाहतो की तू इस्रायलचा राजा असेल तर खरोखर स्वतःला वाचव आणि खुर्सावरून खाली ये असं शास्त्री परुषी म्हणाले होते. आणि त्यामुळे शास्त्री पुरुषांच्या मनामध्ये सुद्धा किती द्वेष होता हे आपल्याला दिसून येईल. माझ्या प्रिय बंधूंनो, ज्या वेळेला येशूने सांगितलं की एली एली लबत्थानी, त्यावेळेला काही लोक अधिकारी सुद्धा बोलले खरोखर एलिया याला वाचवायला येतो की पाहूया, तो एलिया ह्याला खुर्सावरून खाली आणतो की काय ते पाहूया, असं देखील म्हणून येशूची त्याने चेष्टा केलेली आहे. आणि शेवटी आपल्याला अधिकारी आणि जे शिपाई आहेत ते देखील सांगता आहेत की तू खरोखरच ख्रिस्त असलास तर स्वतःला वाचव आणि खुर्सावरून खाली ये.
हो माझ्या प्रियबंधूंनो, ही सगळी येशूची चेष्टा चाललेली आहे. आणि अशा ह्या चेष्टेमध्ये आपण पाहतो की येशू ह्या जगामध्ये काही चांगल्या गोष्टी करत होता तरी देखील त्याच्या अशा प्रकारे चेष्टा आणि धिंड चालू होती. पण ह्याच्यामध्ये आणखीन त्याला दोन चांगले आवाज ऐकू आलेले होते. आणि ते म्हणजेच उजव्या बाजूचा चोर होता. त्याने सांगितलं की येशू, तू तुझ्या राज्यात जाशील तेव्हा माझी आठवण कर. आणि येशूने त्याला वचन दिलं. त्याचप्रमाणे जो एक शताधिपती होता, रोमन अधिकारी होता, आणि त्याने खरोखर चिंतन केलं आणि त्याने देखील अगदी जाहीरपणे बोललं जेव्हा येशू मरण पावला त्यावेळेला की हा खरोखर देवाचा जिवंत पुत्र आहे. आणि त्याने जे शब्द बोलले ते संत योहानने अत्यंत चांगल्या प्रकारे टिपून घेतलेले आहेत. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, अशा प्रकारे देखील चांगल्या वाणी जेव्हा हा उजव्या बाजूचा चोर सांगतो आहे तेव्हा त्याला सुद्धा सांगायचं आहे की तू देव आहेस आणि तुझ्या सर्व राज्यात तू जाणार आहेस तेव्हा तू माझी आठवण कर. हा देखील सांगतो आहे आपला शताधिपती की तू देव आहे, देवाचा पुत्र आहेस, तू देवाचा गौरव केलेला आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जे दुःख आलं आणि त्यावेळेला त्या दुःखामध्ये सुद्धा म्हणजे हा खुसावर विवळत होता, शेवटचा श्वास घेत होता आणि त्याची आई आणि त्याचे शिष्य खाली उभे होते. अत्यंत दुःखमय असं वातावरण होतं. आणि त्यामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त लोकांना विसरलेला नाही, आपल्या शत्रूंनाही विसरलेला नाही. आणि तो काही शब्द बोलतो, त्या शब्दाचा इथे उच्चार करत आहे की हे पित्या, तू त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्या समजत नाही. हो माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतः मरत असताना देखील इतरांना वाचवण्यासाठी तो आपल्या देवपित्याकडे प्रार्थना करतो. आणि हे कितीतरी मोलाचं आहे. त्याबरोबरच येशू ख्रिस्त अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो आपल्या स्वतःची आई ख्रिस्त सभेला देतो आणि ख्रिस्त सभेला त्याची आई म्हणून, एक ख्रिस्त सभेची आई म्हणून तो सादर करतो. म्हणून ह्या ठिकाणी तो आपल्याला त्याने म्हटलेला आहे, बाई पहा हा तुझा मुलगा, म्हणजे योहान. कारण योहान हा शिष्यांचा एक प्रतिनिधी होता, ख्रिस्त सभेचा प्रतिनिधी होता. आणि त्यावेळेला त्याने ख्रिस्त सभेला त्याची आई जणू काही समर्पित केलेली आहे. आणि शिष्याला देखील सांगतो, पहा तुझी आई. म्हणजे चर्चने सुद्धा त्या आईचा सन्मान केला पाहिजे आणि आईला ख्रिस्ताची आई, परमेश्वराची आई असं म्हटलं पाहिजे. आणि ते आज आपली कॅथलिक ख्रिस्त सभा मान्य करते. त्या ख्रिस्त सभेचे आभार. येशूने सुद्धा पुढे त्यानंतर त्याला असा अनुभव आला की, आणि तो बोलतो आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आता हे शब्द जुन्या काळातले सुद्धा शब्द आहेत, परंतु ह्या ठिकाणी येशू जेव्हा म्हणतो तो देखील एक मनुष्य किती दुःख सहन करतो आणि त्याला एकटं वाटतं. आणि त्याला वाटतं की ह्या मरणाक्षमयी परमेश्वर पित्याने मला एकटं सोडलेलं आहे का. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या शब्दात, तोंडामध्ये हे शब्द येतात. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, शेवटी तो सांगतो आहे की मला तहान लागली आहे. आता ही तहान येशू ख्रिस्ताला केवळ पाण्याची तहान नव्हती, कारण तो आता मरणारच होता. परंतु त्याला ज्याला अध्यात्म म्हणतात, नीतिमत्ता म्हणतात, शासी पुरुषांची नीतिमत्ता, ह्या सगळ्यांची त्यांना तहान लागलेली होती. आणि म्हणून आपल्या तारणाची तहान त्याला लागलेली होती असं आपण म्हणू शकतो. म्हणून येशूला तहान लागलेली आहे आणि माझी नीतिमत्ता, माझं अध्यात्म बदललं पाहिजे, हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगावं लागेल. माझ्या प्रिय बंधनो, येशू ख्रिस्त शेवटी मरणा अगोदर सांगत आहे की सगळं काही पूर्ण झालेलं आहे. कारण त्याच्या ठायी परमेश्वराने जी
योजना आखली होती, तारणाची योजना, मानवाच्या तारणाची योजना ती त्याने पूर्ण केलेली आहे आणि खरं तारण कार्य पूर्ण झालेलं आहे. जे मिशन त्याला देण्यात आलं होतं ते मिशन त्याने पूर्ण केलेलं आहे असं आपल्याला सांगण्यात येत आहे. प्रिय बंधूंनो, येशू शेवटी म्हणतो आहे की हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि येशूने त्यानंतर मान खाली घातली. आणि माझ्या प्रिय बंधूने, येशू ख्रिस्ताला त्यावेळेला किती वेदना झाल्या असतील, कारण एक 30 वर्षाचा तरुण आणि धडधाकट तरुण, आणि त्या तरुणाने हे सगळं सहन केल्यानंतर विशेषतः त्याला ज्या प्रकारे मारहाण झाली, त्याच्या डोक्यावर खुपसला, ज्या वेळेला त्याच्या अंगाखांद्यावरती विशेष करून तो क्रुसाचा भार देण्यात आला, त्याला मारहाण करण्यात आली, जो पडला तेव्हा त्याला निर्दयपणे परत उठवलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे येशू थकलेला होता. आणि खरोखर त्याचं मरण जगातलं एक आगळं वेगळं मरण होतं. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या लक्षात येईल की येशूने देखील ह्या मरणानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत आणि आपल्या महान बायबल तज्ज्ञांनी त्या आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये म्हणजेच की प्रभू येशू ख्रिस्ताने जे 3 वेळा आपल्या मरणाविषयी जे काही भविष्य वर्तविलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. जर हे पूर्ण झालं नसतं, येशू मेला नसता, तर माझ्या प्रिय बंधूंनो, कदाचित शास्त्रलेख पूर्ण झाला नसता. आणि म्हणून येशू मरणच आवश्यक होतं. आणि त्या मरणामुळेच येशू ख्रिस्ताने दुःखाच्या, अपमानाच्या आणि विशेष करून दारिद्र्याच्या सगळ्या सीमारेषा ओलांडलेल्या होत्या. म्हणजे जो मनुष्य एका गाईच्या गोठ्यामध्ये किंवा एखाद्या गुहेमध्ये जन्माला आलेला होता आणि थंडीमध्ये कुडकडत होता, तसा आता तो भर उन्हामध्ये भर दुपारी तडफडत होता आणि तडफडून पाण्याविना तो मरण पावला. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आपण पाहतो की येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आपल्याला जणू काही सांगत आहे की जगामध्ये सगळं दुःख, जगामध्ये सगळा प्रकारचा अपमान आणि जगामध्ये सगळ्या प्रकारचं दारिद्र्य मी अनुभवलेलं आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या दिवशी आपल्याला असंही म्हणता येईल की प्रभू येशू ख्रिस्त हा जगामध्ये प्रेम देण्यासाठी आला होता. आणि प्रेमाच्या निरनिराळ्या कल्पना असतील, परंतु प्रेमाचा उच्चांक हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या क्रुसावरून मरणाने दाखवलेला आहे किंवा उच्चांक गाठलेला आहे. म्हणून प्रेमाचा उच्चांक गाठणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगातील एकमेव व्यक्ती आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वैऱ्यांना क्षमा करू शकतो. आणि क्रुसावरून माझ्या प्रिय बंधूंनो, तो आपल्या शिष्याला क्षमा करतोय हे आपल्या लक्षात येईल. कारण क्षमेचा असा धडा, जो उदात्त धडा आहे, त्याशिवाय प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कोणीही आज जगाला दिलेलं नाही. जसं माझ्या प्रिय बंधूंनो, आपण म्हणतो एखादा दाणा, गव्हाचा दाणा जमीत पडल्याशिवाय त्याला भरपूर दाणं येत नाहीत, त्याप्रमाणे आज येशू ख्रिस्त मेल्यामुळे साऱ्या जगातील सर्व माणसाचं तारण झालेलं आहे. हे एक सत्य आज आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे येशूच्या मरणामध्ये जगाचं तारण असेल, प्रत्येक माणसाचं तारण असेल, तर येशूचं मरण किती मोलाचं आहे. म्हणून त्याने आपल्याला मागच्या शुभवर्धामध्ये अध्याय 10:45 मध्ये सांगितलेलं आहे की मी माझं जीवन जणू काय जगासाठी अर्पण करीत आहेत. आणि प्रिय बंधूंनो, त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे
की येशू म्हणतो मी सेवा करून घेण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी आलेलो आहे आणि पुष्कळांच्या जीवनासाठी माझं जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आलेलो आहे आणि ही त्याने खंडणी दिलेली आहे. त्याबरोबर माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करतो आणि केवळ त्याद्वारेच पित्याची इच्छा पूर्ण करणारा जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामुळे पित्याचं समाधान झालेलं आहे. म्हणून पिता सांगतो आहे, हा माझा परमप्रिय पुत्र, ह्याठायी मी संतुष्ट आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पण त्याच्या मरणामुळेच त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि त्याचं मरणापेक्षा पुनरुत्थान किती मोठं आहे आणि पुनरुत्थानाचा गौरव फार मोठा आहे. म्हणून मरणाला न घाबरता त्याने आपल्या जीवनामध्ये मरण स्वीकारलेलं आहे, दुःख स्वीकारलेलं आहे आणि त्याबद्दल त्याला वाईट वाटत नाही. परंतु त्याने मरणावर विजय मिळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आपल्या सर्वांसाठी फार मोठा गौरवनीय असा आहे. आभारी. थँक्यू.